पुढची एक महत्त्वाची बातमी। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळा प्रकरणामध्ये आता लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर या घोटाळ्याची आता चौकशी सुरू केली जाणार आहे। 100 कोटींहून अधिक ही या घोटाळ्याची व्याप्ती असू शकते आणि याच अनुषंगाने याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिलेली आहे। डॉक्टर संजीव वावरे यांना लोकशाही मराठीने प्रश्न विचारताच आमच्या प्रतिनिधींना सुरक्षा रक्षकांनी अडवल्याचं देखील दिसतंय। लोकशाही मराठीचा कॅमेरा दिसल्यानंतर डॉक्टर संजीव वावरे यांनी धूम ठोकल्याचं दिसतंय। संजीव वावरे यांना जाब विचारत असताना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींना अडवल्याचंही पाहायला मिळालं। लोकशाही न्यूजनं या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर पुणे महानगरपालिका खडबडून जागी झाल्याचंही पाहायला मिळालं। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। तुमच्या वरिष्ठांची आज्ञा आली की तुम्ही प्रतिक्रिया द्या, पण ज्या पद्धतीने करार झाला होता या सगळ्या डॉक्टर सगळं तुम्हाला माहिती दिली जाईल। कधी देणार आहे? वरिष्ठांची आज्ञा जेव्हा होईल तेव्हा। आज्ञा कधी होणार आहे? होईल। तुम्ही करार केला, तुमचं त्याच्यावरती आहे। मी थोडंसं तुमचं त्याच्यावरती। तुम्ही रेकॉर्डिंग करता का? रेकॉर्डिंग चालू आहे ना, मग काय त्याला बोला की 200 कोटी पेक्षा। मी काय सांगतोय तुम्हाला, एक मिनिट आतमध्ये बोला की नेमकं करार केला आणि त्याच्यातून पैसे कसे काय परत दिला तुम्ही? या सगळ्या घोटाळ्यामधले जे डॉक्टर वावरे यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु अशा पद्धतीनं डॉक्टर वावरे पळ काढत आहेत। 100 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे आरोग्य विभागामध्ये, जो करार करण्यात आला होता त्या करारावरती डॉक्टर वावरे यांची सही आहे आणि डॉक्टर वावरे यांना आज काही वेळापूर्वी लोकशाही या सगळ्या विषयाची माहिती घेत असताना डॉक्टर वावरेने अक्षरशः पळ काढलेला आहे। डॉक्टर वावरे आता सध्या ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत कौर यांच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत। ज्या दरवाजाने डॉक्टर संजीव वावरे हे अतिरिक्त आयुक्त जे आहेत कौर यांची भेट घेण्यासाठी आतमध्ये गेले होते आणि दुसऱ्या दरवाजाने डॉक्टर संजीव वावरे जे पळून गेलेले आहेत। खरं तर मला सुद्धा आतमध्ये त्यांनी घेऊन गेलं होतं। 100 कोटीचा अधिकचा घोटाळा करणारे डॉक्टर वावरे जे आहेत अशा पद्धतीनं पळ काढताना आता आपल्याला दिसत आहेत। पुण्यातील हे पुणे मनपा आयुक्त कार्यालय आहेत आणि या विभागाच्या ज्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत पवनीत कौर यांच्याकडे हा सगळा विषय आहे। याची सगळी चौकशी जी आहे ती आता लावल्याचं कौर या सांगत जरी असल्या तरी त्यांच्या रूममध्ये गेलेला डॉक्टर संजीव वावरे हे नेमकं कुठे गेले हा सगळ्यात महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आता बनलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।